रस्त्यावरील पाण्यात फळं ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। फळं ताजी दिसावी यासाठी आरोग्यासोबत हेळसांड सुरू आहे। पैसे देऊन जीवाशी खेळण्याचा प्रकार बघायला मिळतोय। संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरामध्ये हा प्रकार बघायला मिळालेला आहे। हा व्हिडिओ आपण पाहू शकतोय, त्यामुळे बाहेरून आपण कोणतीही वस्तू आणली तर का ती धुवूनच खाणं गरजेचं आहे हे आपण पुन्हा एकदा बघू शकतो, कारण आरोग्यासोबत हेळसांड या ठिकाणी केली जाते। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडून। रामनाथ, आपण बघतोय रस्त्यावरील पाण्यात ही फळं ठेवलेली आहे। अतिशय वाईट पद्धतीनं या ठिकाणी ही फळं ताजी दिसावी यासाठी हा सर्व प्रयोग केला जातोय। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून हा प्रकार आहे। एका फळ विक्रेत्यानं चक्क रस्त्यावरील डिवायडर रोड जे आपण पाणी टाकतो त्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यात हे पोत भिजून केळावरती आथरलेलं आपण पाहतोय दृश्याच्या माध्यमातून। अतिशय घाणेरडा प्रकार हा जो आहे तो संभाजीनगरात समोर आलेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी थोड्याच वेळात त्या विरोधामध्ये N7 पोलीस स्टेशनमध्ये देखील जाणार आहे आणि त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता थोड्याच वेळात दाखल सुद्धा होणार आहे। निश्चितच धन्यवाद रामनाथ, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। ही साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य कशा प्रकारे रस्त्यात साचलेल्या डबक्याच्या पाण्यामध्ये हे पोतं बुडवलं आणि नंतर तेच पोतं या फळांवर ठेवलंय।